नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलोय भुईमुगात. का तर सकाळी आल्यावर ह्यांनी पाहिलं होतं की डुकरांनी भुईमुग खाल्लाय. तर किती खाल्लाय हे बघण्यासाठी आम्ही आलोय आणि काय आता जुगाड पण करायचेत. कुठं बुजगावणी, परत बाजूनी साड्या वगैरे काय असं काय काय जे काय उपाय करता येतील ते तर आज करायचेत. घेऊन आलोय सगळं आम्ही सामान आणि कसं खाल्लंय ते दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. हे बघा, हे असं डायरेक्ट इथून उकरतात आणि सगळ्या ह्या ज्या मुळ्या आहेत, आरा सुटलेल्या आहेत त्या आणि त्याला शेंगा असलेल्या सगळ्या खाऊन टाकतात आणि सगळं उघडं करून हे आदर वेल करून टाकतात. एका दिवसात वेल पूर्ण वाळून जाते आणि आता जिथं जिथं खाल्लेलं दिसतंय तिथं आम्ही अशी माती लावून घेणार आहोत. त्यामुळं मग जरा फिरतोय भुईमुगात. आत्ता कुठे भुईमुग चांगला दिसत होता तोपर्यंत डुकराचं चालू झालंय. इथं बघा, अजून हे बघा असं घर केल्यासारखं करतात उकरून आणि आदर हे खाऊन टाकायचं आणि वेल तसाच आदर ठेवायचा. म्हणजे शेतकऱ्याला समजू सुद्धा नाही की डुक्कर फिरून गेलंय की नाही. इकडं पूर्ण कडपर्यंत गेले तशी आणि हे आता असं ठिक्याची बुजगावणी करायला चालू केली त्यांनी. इथं बांधावर जिथं जिथं झाडं दिसतात छोटी छोटी त्याला लावलंय असं. इकडं बघा, हे सगळ्यात चांगलं बघता येईल तुम्हाला. पूर्ण खाऊन असा आडवा करून टाकला वेल. याला एक पण काहीच ठेवलेलं नाही आणि असा आदर ठेवलाय. हां, कंपाऊंड करावं लागते. तरी एक तार सिंगल मारलेली आहे तरी आली ती. आता इथं कुठं लावतो? त्या झुडपाला बसतंय का? नाही, तिथं लावा एक, तिथं लावा. त्यांना वाटतंय असल्यासारखं कोणी तर त्याला लावा एक. ते काय शेलवट आहे काय? कोणता आबा? हां हां. इथे बघा असं बुजगावणं करायचं. तिकडे एक बुजगावणं करून ठेवलंय पण ते सारखं पडतंय त्यामुळं ते बिनकामाचं झालंय. त्यामुळं आता असं जुगाड केला जरी डायरेक्ट झाडांना. हे बघा, हे अगोदर केलेलं पडून गेले. जे आता वाऱ्याने पडलेलं होतं अगोदर, म्हणजे लाकडाला आपण शर्ट वगैरे काय काय लावलं होते कपडे, तर ते वाऱ्याने पडले, ते काय राहिले नाहीत. ते थोडेसे खोल करायला पाहिजे होते तेव्हाच, म्हणजे आतापर्यंत गेले असते. आणि आत्ता इथून पुढे पोगे वगैरे शेंगा लागल्यात त्यामुळं मग त्याची भीती आहे डुकरांची. मग आता त्यालाच मी वरून ठिकं लावलंय म्हणजे ठळक दिसेल चांगलं. त्यामुळं एक झालं की दुसरं विघ्न आलेलंच असतंय. निसर्गाचं तर असतंय किंवा प्राण्यांचं असतंय. ह्या दोन्हीचं नसलं तर माणसाचं असतंय. काही ना काही चालूच असतं शेतकऱ्यांच्या पाठीमागं. तार आहे हो, पण पलीकडून आली ती. जिथं तार लावली नाही रोडच्या कडेला आपण कशाला लावतो तिथून आली. कोणत्या? इकडे भिजवलं होतं. ज्या दिवशी पाणी दिलेलं असतंय त्याच दिवशी डुकरं येते. आता पलीकडे चालू केलंय. आज पण राखायला यावं लागेल. असली पोती आण मधली. बघा, इथं सगळ्या साड्या लावून झाल्यात. अर्ध्यापर्यंत गेल्यात आणि आता साड्या संपल्यात आणलेल्या. कडपासून लावलंय आणि एकदम ओके कार्यक्रम झालेला आहे. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पूर्ण दाखवते. हे बघा, त्या कोपऱ्यापासून लावलंय ते इथं अर्ध्यापर्यंत गेलेत आणि तिकडं सगळी ठिकी उभा केलेत. म्हणजे जी झुडपं आहे ती छोटी छोटी त्याला लावलेत ठिकी. आता डुक्करसुद्धा कन्फ्यूज झालं पाहिजे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतातले घरचे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. पुन्हा भेटूया आपण अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.